नमस्कार माझ्या एस टीतील कर्मचाऱ्यांना. एस टीमध्ये आपण गेली कित्येक वर्ष काम करत आहात आणि आणखी कितीतरी वर्ष काम करत आहात. एस टी महामंडळामध्ये रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जे वेतन मिळते ते खूप मोठं आहे, खूप जास्त आहे. एवढं आहे की असं वाटते की काही काळानंतर ईडी ही आपल्या घरावर छापे मारेल की काय, एवढे जास्त आहे. अनंत पानझाडे या अष्टपैलू चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आमचे एक काका आहेत, चुलत काका, गाव नात्याचे. त्यांचं रिटायरमेंट झालं. मी त्यांना सहज विचारलं, काका तुम्हाला मग आता तुम्ही रिटायरमेंट झाले, तुम्हाला किती पेन्शन मिळते बा? काय रे, जास्त नाही भेटत. तरी अंदाजे काका सांगा तर खरी. 45,000 भेटते म्हणे. मी म्हटलं, काका 45,000? मी म्हटलं, आमच्या एस टी बांधवांना तर 45,000 रुपये पगार नाही भेटत रिटायरमेंटपर्यंत, 2-4 वर्ष अगोदरपर्यंत नाही भेटत. मग आम्ही कष्ट नाही केले काय? खूप कष्ट केले. आणि आमची कारकीर्द, आम्ही 38 वर्ष सर्व्हिस केली आणि खूप कष्ट केले, घाम गाळला. मला हे ऐकून अक्षरशः एक तर रडावंसं वाटलं किंवा मग खूप सारा हसावंसं वाटलं. मी म्हटलं, हा व्यक्ती सिंचन विभागातून PWDच्या त्या कोणत्या तरी सेक्शनमधून, चांगल्या सेक्शनमधून माणूस रिटायरमेंट झाला. 45,000 रुपये त्या माणसाला पेन्शन आहे, तरी म्हणतं हे थोडंच आहे आणि खूप कष्ट केले म्हणते. त्यावेळेस मला एस टी कर्मचाऱ्याचा विचार आला की एस टी कर्मचारी साधारणतः त्याच्या आयुष्यामध्ये जनरली 31-32 वर्ष सर्व्हिस करतो. सर्व्हिस केल्यानंतर त्याला जे काही पैसे रिटायरमेंट नंतर मिळत असतील ते त्याच्या हिश्श्याप्रमाणे, त्याच्या बेसिकप्रमाणे जे काय मिळत असतील ते. परंतु मात्र पेन्शन, भविष्य निर्वाह निधी हा जो आहे, हा मुळात सक्षम आणि मजबूत असला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की काल परवा अमरावतीमध्ये माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आले होते. त्यांनी स्वच्छतेची अतिशय धडक मोहीम अंगीकारली आणि अचानकपणे हल्लाबोल केला त्या डेपोमध्ये आणि दोघं जणांना, एक विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक अमरावतीचे, यांना निलंबन केले. काही हरकत नाही, तुमचं स्वागत आहे. तुम्ही कर्तव्यदक्ष आहात, तुम्ही खरोखर एक जाणकार व्यक्ती आहात आणि त्या पदावर तुम्ही कार्यरत आहात. पण प्रतापजी सरनाईक ही पण लक्षात ठेवा की जो कोणी एखादा रिटायरमेंट होतो, त्याचं सेवानिवृत्ती होते, त्याला 2,500 रुपये हाती देताना तुम्हाला कसं काही वाटत नाही? जास्तीत जास्त तुम्ही 3,500 रुपये एवढे देता. का तुम्हाला असं वाटते की हे जे एस टीतील कर्मचारी, चालक आणि वाहक आहेत हे ढोरडुकरं आहेत? का वाटते तुम्हाला? तुम्हाला स्वच्छतेच्या बाबतीत एवढी जर कधी सुज्ञता आहे, तुम्हाला एवढी जर कधी तळतळाट आहे की स्वच्छता ही राखावी,
आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतो स्वच्छतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर. मग तुम्हाला हे का वाटत नाही की जो सेवानिवृत्त होतो त्याला त्याचं शेवटच्या पेमेंट जे आहे ते शेवटच्या पेमेंटचं अर्ध पेमेंट त्याला मिळावं दर महिन्याला? का वाटत नाही असं? तुम्ही फक्त हा विचार करताय की माझं आणि माझ्या जे काय तुमचा पक्ष असेल त्याची फक्त एक दबदबाट असला पाहिजे, परंतु तुमची जी प्रतिमा आहे, तुम्हीच नाही कोणी तुमच्या जागी असो परिवहन मंत्री, त्याचा जो दबदबाट आहे तो राहण्यासाठी आणि तुमचा उदो परमनंट नेहमीसाठी एस टी कर्मचाऱ्याच्या मनामध्ये राहावा याकरिता तुम्ही त्या एस टी कर्मचाऱ्याला ज्याची सेवानिवृत्ती झालेली आहे त्याला आवर्जून त्याच्या शेवटच्या पगाराचं अर्ध पगार देण्यात यावा. हेही तितकीच खरी गोष्ट आहे. कष्टाचं तुम्ही ज्या पद्धतीनं आमचे एक काका आम्हाला सांगत होते की 45,000 रुपये मला पेन्शन मिळते, तरी ते फार कमी आहे. याच्यावर तुम्ही विचार करा की त्यांनी कितीतरी खुर्च्या तोडल्या असतील आणि कूलर आणि ए सीमध्ये बसून त्यांनी त्यांचं कामकाज केले असेल. परंतु माझा जो भाऊ आहे, चालक आणि वाहक ज्या बहिणी आहेत, चालक तर थोड्या असतील पण वाहक, त्या किती या प्रचंड उन्हाळ्यामध्ये, प्रचंड हिवाळ्यामध्ये आणि प्रचंड पावसाळ्यामध्ये किती अगाध काम करतात आणि त्याचा मोबदला तुम्ही 2,500 आणि 3,000 आणि 3,500 रुपये फक्त मोबदला प्रति महिना रिटायरमेंट नंतर देतात. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. माननीय प्रतापजी सरनाईक, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचं लोकसेवेचं राज्य आहे, लोकसेवेचा तुमचा पक्ष आहे असं जर तुम्ही म्हणता, तर माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना सांगा की एक तर तुम्ही या एस टी कर्मचाऱ्याचा पगार, त्याच्या अगोदरच्या मी एपिसोडमध्ये सांगितलेला आहे पगार, तो वाढवा. तो 7व्या वेतन आयोगा पद्धतीने करा किंवा तुम्ही राज्य शासनाच्या अंमलबजावणी करा. पण सेवानिवृत्तीनंतरचं जर कोणी पेन्शन, मला 2,500 भेटते राजा काय करा, 3,500 भेटते राजा काय करा, असं जर म्हटलं तर तुमच्या त्या शासनावर ही अप्रत्यक्षरित्या दिलेली एक शिबी आहे, हे लक्षात घ्या. मला एवढंच म्हणायचं आहे की तुमची कार्यपद्धती कितीही चांगली असली, परंतु एका डिपार्टमेंटचे 1,00,000 लोक जर नाराज होत असतील तुमच्या या कार्यपद्धतीवर, तर मला असं वाटते हे अत्यंत चुकीचा आणि अतिशय म्हणजे निंदनीय विषय आहे. तुमच्या कार्यशैलीबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. तुम्ही जे कार्य करता, जे तुम्ही अमरावतीला केलं आहे ते शिरोधार्य आहे. ते शिरोधार्य यासाठी आहे की तुम्ही येण्याच्या अगदी काही तासा अगोदरच त्यांनी गाद्या तिथं आणून टाकल्या होत्या आणि तुम्ही त्याच्यावर तात्काळ अंमलबजावणी केली, त्यांचं निलंबन केलं. परंतु आमच्या एस टी कामगाराच्या जे काही आमचे भावंड आहेत त्यांचं पेन्शन मात्र तुम्ही योग्य पद्धतीनं द्या. अतिशय चुकीची बाब आहे. मला कधीकधी आमचे काही मित्रमंडळी भेटतात की अनंतराव आम्ही रिटायर झालो राजो, बरं मग का हो मग पेन्शन किती? 3,000 रुपये भेटते नाममात्र, मानधन. अरे कुठला मान कुठलं धन? अरे ज्यांना हे मानधनापेक्षाही जास्त भेटते 45,000, तो मग ते काहीच नाही, तर त्याला पगार किती असेल?
आणि तरी त्या 45,000मध्ये तो भागत नाही म्हणते रिटायरमेंटनंतर, तुमचं 2,500 रुपयात कसं भागेल? अतिशय मार्मिक विषय आहे, खूप मार्मिक विषय आहेत. एस टी कामगारांचे प्रश्न हे अगाध आहेत. यांची सोडवणूक प्रताप सरनाईकासारखे कोणीही काही करू शकत नाही. जर असेल प्रताप सरनाईकांमध्ये काहीतरी क्वालिटीज तर मग त्यांनी करून दाखवावं. कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावे आणि पेन्शनची मर्यादा निर्धारित ठेवून काहीतरी अशी सकस 25,000 30,000 तुम्हाला मिळेल महिन्याकाठी, तेव्हा कुठं आपण त्यांना मानू. नाही तर मग काय, याची देही याची डोळा, ऐकावं ते नवलच. म्हणून मला असं वाटते की या एस टीच्या या पेन्शनच्या मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी सकारात्मक विषय घेऊन, सकारात्मक मुद्दा हा ठाम ठेवून एस टी कर्मचाऱ्याचं भलं किती होईल, कोण्या पद्धतीनं होईल, कसं होईल, याच्याशी एक विशेष मीटिंग आयोजित करा आणि एस टी कर्मचाऱ्यांचं भलं करा, जेणेकरून त्यांचे जे पाठीमागचे जे घरचे लोक आहेत, त्यांचे लेकरं आहेत, हे तुम्हाला शुभाशीष देतील, आशीर्वाद देतील आणि धन्यवाद मानतील. एवढंच बोलतो. पुन्हा आणखी एका नवीन विषयाला हात घालू आणि त्याविषयी सुंदर असं विवेचन करू. आजच्या या विषयाविषयी कोणाला काही एस टी कामगाराला काही प्रश्न पडत असतील, काही नवीन मुद्दा मांडायचा असेल तर त्यांनी कॉमेंट्स अवश्य करा. विषय आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.